आमच्या मॉडर्न सिटीत असे नमुने आहेत, कुठून काय आणतील याचा मेळ लागू देत नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपल्या यश भाऊनी कुठून मासे आणली होती काय माहिती. आम्ही घरी राहिलो आणि कोणतं कांड नाही करणार असं कधी झालंच नाही. आम्ही ब्लॉग एडिट करायला चाललो होतो बबन मामाच्या लिंबाखाली. बबन मामाच्या शेतात आल्यानंतर आम्ही आलो विहिरीकडे. या विहिरीचं पाणी याच्यावर कधीच येत नाही. तर मी आलो बबन मामाच्या लिंबाखाली. इथं आपली मित्रमंडळ आधीच बसलेली होती. तेवढ्यातच रोहित भाऊने हे हाड कुठून आणलं होतं काय माहिती. हे हाड कोणत्या प्राण्याचं आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर तिथून फायटिंग आणून आम्ही आलो तांड्याच्या वाट्याकडे. वाटालाच आपल्याला कुल्फीवाला दिसला. तर कुल्फीवाल्याला म्हणला हमारे लिए भी कुल्फी बनव. आणि तेवढ्यात आपले रील स्टार पण आले ते कुल्फी खायला. सगळ्यांनी एक एक कुल्फी घेतली आणि बसलो ज्याच्या त्याच्या प्रेम कहाणी सांगत. ते प्रेम कहाणी ऐकून तर आपण बोर झालतो म्हणून आपण आलो नरडोला. वाटालाच आपल्या गजभाऊची खताची दुकान उघडलेली होती. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे औषधे आणि खत बियाण्याचा लय मोठा स्टॉक उपलब्ध होता. जर तुम्हाला चांगल्या प्रकारचे औषधे, खत आणि बियाणे पाहिजे असेल तर आपल्या गजभाऊच्या दुकानाला व्हिजिट करा. आम्ही घरीच चालत होतो की तेवढ्यातच आपल्याला नरडोला आपले फॅन भेटले. आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत आला असेल तर लाईक अँड फॉलो नक्की करा.